नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेस मध्ये। आज आपण क्लास 5चा म्हणजेच 5वीचा मराठी माध्यमचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा पृथ्वी आणि जीवसृष्टी हा चॅप्टर पाहत होतो आणि याच्यावर आपलं एक लेक्चर ऑलरेडी झालेलं आहे। ते जर लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल तर ते लेक्चर पाहायचे तुम्हाला पहिल्यांदा। ते पाहिल्याच्या नंतर हे दुसरं आपलं लेक्चर आहे सेकंड नंबरचं, तर हे लेक्चर बघायचं आहे तुम्हाला। तर ह्या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत, मागच्या लेक्चर मध्ये जो काही भाग झालेला आहे त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत। तर आता आपलं या लेक्चर मध्ये आपल्याला काय पाहायचंय, तर आपल्याला वातावरण पाहायचंय। वातावरण म्हणजे काय पहा, पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात। तर हे पाठ करायचंय तुम्हाला। तर वातावरण म्हणजे काय, एखाद्याने जर विचारलं तर तुम्ही सांगसाल, काय सांगसाल, तर पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात। कोणी जर विचारलं तर सांगायचं वातावरण म्हणजे काय, तर पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला, पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात। हे पाठ करायचे। व्याख्या विचारला जाऊ शकते परीक्षेमध्ये। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसे उंच जातो तशी वातावरणातील हवा विरळ होत जाते। विरळचा अर्थ काय, विरळ म्हणजे कमी होत जाते। पहा, जास्तीत जास्त हवा तुम्हाला कुठे दिसून येईल, जास्तीत जास्त हवा तुम्हाला पृथ्वीवर दिसून येईल। जास्तीत जास्त हवा तुम्हाला एक पृष्ठभागावर, पृथ्वीवर म्हणण्यापेक्षा पृथ्वीवर तर असणारच आहे, ती पृष्ठभागावर दिसून येणार आहे। आणि जसं आपण, ही आपली समजा पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीहून जसं आपण वर जाऊ अशा प्रकारे ती आपली हवा कशी होत जाणार आहे, विरळ होत जाणार आहे। म्हणजे साध्या भाषेत जर तुम्हाला सांगलं तर कमी कमी होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसे उंच जातो तशी वातावरणातील हवा विरळ होत जाते। तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न, तर पृथ्वीपासून आपण जसे वर जाऊ तर हवा आपली काय होते, विरळ होते, हा का जास्त होते, तर काय होते, विरळ होते म्हणजेच कमी होते। हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साइड हे घटक आहेत। तर हवा कशापासून बनलेली आहे तुम्हाला विचारले जाऊ शकते, म्हणजे हवा आहे त्याच्यामध्ये काय काय घटक आहेत हवेमध्ये, तर नायट्रोजन आहे। हवेमध्ये काय आहे तुमचं, सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजन असतो। सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वाटलं तर तुम्हाला लिहून देतो, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायची काही गरज नाही तुमच्या लेवलला। तर नायट्रोजनचे प्रमाण 78% असते। त्याच्यानंतर ऑक्सिजन, जो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, ऑक्सिजन श्वासोश्वास घेण्यासाठी, त्याचं प्रमाण आहे 21%। किती आहे, 21%। हे 78%, हे 21% इतकं आहे। त्याच्यानंतर बाष्प आणि कार्बन डायऑक्साइड, त्याला आपण म्हणतो CO2 म्हणतो, कार्बन डायऑक्साइड CO2, ठीक आहे, याला CO2 म्हणतो। आणि ह्याचं प्रमाण किती आहे, 0.03% इतकं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारचं तुमचं प्रमाण आहे। वेगवेगळे घटक आहेत हवेचे। तर नायट्रोजन महत्वाचा आहे, ऑक्सिजन महत्वाचा आहे, कार्बन डायऑक्साइड आणि बाष्प तुम्हाला माहित आहे, बाष्प म्हणजे जे काय पाण्याच्या वाफा वगैरे जातात हवेत आहेत त्याला आपण बाष्प म्हणतो। आणि ह्या बाष्पापासूनच तुमचे काय ढग बनतात आणि ढग बनून नंतर पाऊस पडतो तुम्हाला, बरोबर आहे, हे सगळं कळलं असेल तुम्हाला। हे घटक आहेत। याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणामध्ये हवेत आहेत, हे तुम्ही शिकला आहात। याशिवाय तर हे वायू बघितले आपण, नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साइड। याशिवाय दुसरे काही वायू हवेमध्ये आहेत, जसे की आर्गॉन आहे, वेगवेगळे हे आहेत, पण त्यांचं जे प्रमाण आहे ते खूप कमी प्रमाण आहे, म्हणून आपण ते पाहणार नाही। ठीक आहे, हे मुख्य असणारे घटक आहेत। पुढे पहा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून म्हणजे हे जे आहे लेवल जमीन आहे का नाही, तिथून जसं वर जाऊ तशा प्रकारे आपण काय केलेले थर बनवले। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर असे विविध थर मानतात। तर पृथ्वीचा आपण काय केलेलं, या पृथ्वीला पृष्ठभागापासून वर आपण काय केले, वेगवेगळ्या थरामध्ये त्याचं काय केलेलं आहे, संवर्गीकरण केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे। ठीक आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात। जर तुम्हाला विचारले तपांबर काय आहे, पहा इथली आपण डायग्राम पण बघू आणि दोन्ही गोष्टी होईल। पृथ्वीचे वातावरण, हे पृथ्वीचा तुमचा काय आहे, ही पृथ्वी आहे तुमची, ही काय पृथ्वी आहे, आणि पृथ्वी अशा प्रकारची गोल आहे तुम्हाला माहित आहे। तर हे पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, हे पृथ्वीचा काय पृष्ठभाग आहे। ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळपास हे जे थर आहे, म्हणजे हे इथून ते इतकं डिस्टन्स तुमचं किती आहे, 13 किलोमीटर। म्हणजे हे डिस्टन्स थोडं कमी जास्त होऊ शकते। ठीक आहे, हे सरासरी डिस्टन्स आहे। कसं आहे, सरासरी डिस्टन्स आहे। हे 13 किलोमीटरच्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो,
तपांबर म्हणतो. काय म्हणतो? तपांबर. आणि ह्या तपांबरामध्येच तुम्हाला ढग दिसतात, एरोप्लेन दिसतात, वातावरण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. ठीक आहे, तपांबर म्हणतात आपल्याला. तपांबर हे कुठून असते? पृथ्वीचा हे पृष्ठभाग आहे, ह्या पृष्ठभागापासून ही पांढरी लाईन दिसते तुम्हाला हे इथपर्यंत, हे ठीक आहे, हे सगळं तर हे 13 किलोमीटरचं अंतर आहे. तर ह्या तपांबर हे सगळ्यात महत्वाचं थर आहे आपल्या जीवनासाठी आणि याच्यामध्ये सगळे जीवसृष्टी वगैरे सगळ्या गोष्टी वगैरे असतात. ठीक आहे. तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. तपांबरात मध्ये जी हवा आहे या हवेत, तपांबर म्हणजे हे तपांबर इथून म्हणजे इथून ते इथपर्यंत म्हणजे 13 किलोमीटर आपल्या जमिनीपासून म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 13 किलोमीटर आकाशापर्यंतचा भाग म्हणजे आकाशात काय अशी लाईन वगैरे रेषा आहे का? नाही, ही इमॅजिनरी लाईन आहे, आपण बनवलेला आहे वेगवेगळ्या वातावरणानुसार. नाहीतर तुम्ही म्हणता सर एक लाईन दिसेल आपल्याला, लाईन वगैरे काही नाहीये. ठीक आहे, ते इमॅजिनरी लाईन आहे. ठीक आहे, तर हे कळलं असेल तुम्हाला. तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. तपांबरामधली हवा जी आहे त्याच्यामध्ये अनेक बदल होत असतात. या बदलात पृथ्वीवरील सजीवांच्या जीवावर महत्वाचे परिणाम होतात. ही तपांबरामधलं जे काही आहे त्याच्यामध्ये अनेक बदल होत असतात. जास्त ऊन पडत असते, जास्त पाऊस पडते, ढगाळ वातावरण झालं तर जास्त पाऊस पडत असतो. म्हणजे पहा, इथं ढग दिसतात तुम्हाला आणि याच्यावर तुमचे भरपूर सारे स्तर आहेत आणि त्याच्यात सूर्य वगैरे आहे. फक्त इथून तुमचं वातावरण चेंज होत असते, त्याच्यामुळे हवेमध्ये अनेक बदल होतात. आणि जर बदल झाले, जसं ऊन जास्त पडते, पाऊस जास्त पडतो, थंडी जास्त पडते, ह्याच थरामध्ये होत असते, बाकी वर काही नाही. त्याच्यामुळं काय होत असते, ह्याच्यामुळं काय होत असते, पृथ्वीवर जी काही जीवसृष्टी आहे, सजीव सृष्टी आहे, सजीवांच्या जीवनावर काय वेगवेगळे परिणाम होत असतात. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तर आपल्याला जी उष्णता मिळते कशापासून मिळते? पृथ्वीला प्रकाश कशापासून मिळतो? तर प्रकाश हा सूर्यापासून मिळतो. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो, म्हणून पृष्ठभागालगतची हवा सर्वाधिक गरम असते. तर काय होते, हे जे सूर्य आहे, सूर्याचे किरण येतात, पृथ्वीवर पडतात आणि पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. पृथ्वीचा पृष्ठभाग तापल्यानंतर हे हे पहा, एक गोष्ट लक्षात घ्या, हा सूर्य आहे, ही तुमची जमीन आहे. सूर्य काय करतो, अशा प्रकारे आपले किरण सोडतो. मग हे किरण काय करतात, हे जमिनीवर पोहोचतात. जमिनीवर पोहोचल्याच्या नंतर हे काय होते, तुमचा हा जो पृष्ठभाग आहे, जमीन आहे, जमिनीवर जे काही बिल्डिंग्स आहेत वेगवेगळे आहेत त्या सगळ्या तापतात आणि तापल्याच्या नंतर हे अशा प्रकारे काय करतात, हीट वर सोडतात. त्याच्यामुळं जमिनीलगतचा जो हा भाग आहे सर्वात जास्त काय असतो, गरम असतो. कसं, जसं की तुम्ही जर गॅसवर काय ठेवला, तवा ठेवला, तवा चपात्या करण्यासाठी, भाकरी करण्यासाठी तवा वगैरे ठेवतो किंवा एखादं पातेला ठेवतो, समजा तवा ठेवला आणि तवा तुम्ही मग झाल्या चपात्या, त्यानंतर गॅस बंद केला तरी पण काय असतो, तुमचा तवा गरम असतो. तुम्ही तव्याला लगेच हात लावू शकतो का? नाही लावू शकत, गरम राहतो. तसंच सूर्य आहे, सूर्य इथं उगवल्यापासून ती पृथ्वी गरम करतो आणि त्याच्यानंतर ही पृथ्वीवरल्या ज्या बिल्डिंग वगैरे सगळ्या गरम होतात. गरम झाल्याच्या नंतर ही उष्णता सोडत असतात. त्यामुळे सगळ्यात जास्त काय आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग गरम असतो. जास्त काय असतो, सर्वाधिक पृष्ठभाग काय असतो, गरम असतो. हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. तपांबरात वरवर गेले असता हवा थंड होत जाते. आता तपांबरात वरवर गेले असता हवा थंड होत जाते, म्हणजे जसं या तपांबरामधून जसं जसं तुम्ही असं वर जाईल, वर जसं जसं जाल तिथं हवा काय होईल तुमची, पहा तुम्हाला इथे कन्फ्युजन होऊ शकते, 100% कन्फ्युजन होणार आहे तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही लहान आहात, तुम्हाला काय भरपूर साऱ्या लोकांना वाटेल, जसं जसं तुम्ही जमिनीपासून म्हणजे सूर्य तुम्हाला काय, इथं सूर्य इथं वर दिसतो, इथं जमिनी आहे, तुम्हाला वाटेल जसं जसं आपण सूर्याच्या जवळ जाईल तसं तसं तुम्हाला काय होईल, जास्त ऊन लागेल. हे बरोबर आहे का? एका अर्थाने बरोबर पण आहे आणि एका अर्थाने चुकीचं पण आहे. आता चुकीचं का आहे मी सांगतो. तर पहा, चुकीचं का आहे, कारण हे सूर्याची किरण सरळ सरळ अशी पडायले पृथ्वीवर, त्याच्यानंतर पडल्याच्या नंतर ही पृथ्वी गरम व्हायली, पृथ्वीवरल्या ज्या वस्तू गरम आहेत आणि ते सुद्धा काय व्हायलेत, हीट सोडायलेत. त्यामुळं हे जे काय तपांबरामधलं वातावरण आहे ते सगळ्यात गरम आहे. म्हणजे खाली व जसं जसं या तपांबरापासून वर जासाल तसं तसं वातावरण थंड असेल. म्हणजे काय कळलं असेल तुम्हाला, थंड 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 होत जाते. परंतु एकदम सूर्याच्या जवळ गेल्या तर तिथं खूप जास्त गरम असणार आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे, हे गोष्टी कळल्या पाहिजे. ठीक आहे. म्हणजे सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाली, पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो, म्हणून पृष्ठभागालगतची काय हवा सर्वाधिक गरम असते. तपांबरामध्ये जसं जसं वर गेल्या तशी तशी हवा काय होते, थंड होत जाते. वातावरणातील जवळ सर्व बाष्प तपांबरातच असते, म्हणून ढग, पाऊस म्हणजेच पर्जन्य,
धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंध असलेल्या सर्व घटना तपांबरातच होतात. तर तपांबरामध्ये पहा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, तपांबर खूप महत्वाचा काय आहे, थर आहे. हे मी मिटून घेतो. ठीक आहे, तपांबर काय आहे, खूप महत्वाचा थर आहे. आणि वातावरणामध्ये तपांबर म्हणजे वातावरणामध्ये जे काही बाष्प आहे का नाही, वातावरणामध्ये जे काही बाष्प आहे, बाष्प माहिती आहे तुम्हाला, ते काय असते, तपांबरामध्येच असते. वातावरणातील जवळजवळ सर्व म्हणजे बऱ्यापैकी सर्व बाष्प हे कशामध्ये असते, तपांबरातच असते. त्यामुळे काय होत असतात, ढग येत असतात. ढग आले तर काय होणार आहे, पाऊस पडणार आहे. ढग आले तर काय होणार आहे, पाऊस पडणार आहे. त्यालाच पावसाला पर्जन्य म्हणतो आपण. धुके पडणार, वारे येणार, वादळे येणार, अशा प्रकारच्या हवामानाशी संबंध असलेल्या सर्व घटना जवळपास तपांबरातच घडतात. ज्या काही वारं आहे, चक्रीवादळ असेल, साधं वारं असेल, आहे का नाही, पावटळ म्हणतो आपण त्याला, किंवा पाऊस पडणे, सगळे ढग दिसतात तुम्हाला, हे तपांबरामध्ये असतात. त्याच्यानंतर विमान वगैरे उडत असेल, ते तुमचं तपांबरामध्येच उडत असतात. अशा सगळ्या घटना जवळपास काय तुमच्या तपांबरामध्येच होत असतात. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. तर उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ असते. वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबरांच्या उंचावरच्या भागात उडतात. तर पहा, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही उंच डोंगरावर जर गेले असाल तर डोंगरावर गेल्याच्या नंतर तुमची उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा तुम्हाला काय दिसते, पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ हवा दिसते. विरळ हवा, कारण जसं जसं वर गेले तसं तसं हवा विरळ होत जाते. त्याच्यानंतर वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने, वाहतुकीसाठी वापरली जाणारी विमाने म्हणतोय, तपांबरांच्या उंचावरच्या भागात उडतात. का उडतात पहा, हे जर बघितलं असेल तुम्ही इथं, तर इथं विमान, इथं तपांबरांचा जो वरचा भाग आहे इथं उडताना दिसते विमान. इथं उडण्यामागचं कारण काय, वातावरण, हवा, इथं जर गेलं तुम्ही, आहे का नाही, इथं वातावरण असते. वातावरण आहे म्हणजे काय, वेगवेगळ्या ढग, पाऊस, वारा, वावटळ वगैरे, वावदान, सगळ्या या गोष्टी इथं होत असतात. आणि विमानाला उडण्यासाठी अडचण येऊ शकते, म्हणून हे विमान सहसा तपांबराच्या वरल्या भागातनं, म्हणजे इथं काही अडचण येणार नाही म्हणून इथून काय तुमचं विमान उडत असते. तपांबराच्या वरच्या भागातून, म्हणजे तपांबरामधूनच उडते, परंतु तपांबराच्या वरच्या भागातून काय होत असते, विमान उडत असते. हे तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. त्या उंचीवर हवा आणखी विरळ असते. विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष सोय करावी लागते. तर आता वर गेल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं आपण वर जाऊ, जसं जसं वर जाऊ, हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, जसं जसं वर होत जाऊ तर हवा काय होत जाते, विरळ होत जाते. विरळ होत जाते म्हणजे कमी होत जाते. मग तुम्ही म्हणसाल सर, हवा विरळ होत जाते तर आपण वर गेल्या तर आपल्याला श्वासोश्वास घेण्यासाठी हवा लागते, म्हणजे हवा लागते म्हणजे ऑक्सिजन लागतो. ऑक्सिजन लागते, पण ऑक्सिजन हवेमध्ये असतो, बरोबर आहे का नाही. आपलं शरीर बरोबर ऑक्सिजन वगैरे घ्यायचं, ते सगळं काम फिल्टर काय करायचं, कोणती हवा घ्यायचं, काय घ्यायचं, काय सोडायचं, ते काम करत असते. सरळ आपण साध्या भाषेत म्हणणार, हवा लागत असते आपल्याला श्वासोश्वास घेण्यासाठी. मग ती हवा विरळ होत जाते, मग प्रवाशांना विरळ होत जाते. मग विमान वरून गेल्यानंतर विमानातल्या प्रवाशांना काय होऊ शकते, श्वास घेण्यासाठी, श्वासोश्वास घेण्यासाठी काय प्रॉब्लेम येऊ शकतो, बरोबर आहे का नाही. हा, बरोबर आहे तुमचं म्हणणं, श्वासोश्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून विमानामध्ये विशेष सोय करावी लागते, आहे का ना. हवा विरळ होते, त्यामुळे विमानामध्ये विशेष सोय करावी लागते लोकांना, तिथल्या प्रॉब्लेम येऊ नये श्वासोश्वास घेण्यासाठी. पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरच्या थराला स्थितांबर म्हणतात. पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर, आहे का नाही, सुमारे, म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट कळली असेल, आता तपांबराच्या वर गेला तर तुम्हाला स्थितांबर हा थर दिसून येतो. तपांबराच्या वर गेला तर तुम्हाला स्थितांबर थर दिसून येतो. तर ही सगळी माहिती बघू आणि तुम्हाला सगळ्या माहिती एकदा सांगतो मी. तपांबराच्या वरला स्तर तुमचा स्थितांबर, आणि स्थितांबर कुठपर्यंत असतो, 50 किलोमीटर पर्यंत. पहा, स्थितांबरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. तर हे महत्वाची माहिती वाटलं तर मी तुम्हाला अंडरलाईन करून देतो. तर हे काय, स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो. सूर्यापासून येणारी, तर काय हे पण महत्वाचं आहे, सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. सजीवांसाठी काय असतात, हानिकारक असतात. ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. ठीक आहे, त्यामुळे काय होते, पृथ्वीवरील सजीवांचे काय होते, रक्षण होते. पहा, एवढी गोष्ट महत्वाची माहिती आहे, ही लक्षात ठेवा. तर काय आहे, तर हे लेअरचं तुम्हाला मी सांगतो, डायग्राम मध्ये सांगतो, त्यावेळेस व्यवस्थित समजेल.
म्हणजे स्थितांबर, तपांबराच्या वर स्थितांबर असतो, म्हणजे तपांबर तुमचा कितीपर्यंत 13 किलोमीटर असतो, 13 किलोमीटर पासून 50 किलोमीटर पर्यंत तुमचा स्थितांबर असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, स्थितांबराच्या खालच्या भागात तुम्हाला ओझोन वायूचा थर दिसून येतो. काय दिसून येतो? ओझोन वायूचा थर दिसून येतो. तुम्ही म्हणसाल सर ओझोन वायूचं काय महत्व आहे आपल्यासाठी, तर काय महत्व आहे हे पहा. तर सूर्य आहे, सूर्यापासून वेगवेगळे किरण येतात, त्याच्यामध्ये अतिनील किरण पण येतात, आणि ही जी अतिनील किरण आहेत, अतिनील किरण हे जे काय आहेत आपल्या शरीरासाठी आणि सजीवासाठी, आपल्या शरीर आपण पण सजीव आहेत, आपल्यासाठी म्हणजे मानव सृष्टीसाठी आणि वेगवेगळे जे काही सजीव आहेत त्यांच्यासाठी कसे आहेत? हानिकारक आहेत. कसे आहेत? हानिकारक आहेत, डेंजरस आहेत. हे अतिनील किरण सूर्यापासून येणारे सजीवांसाठी काय हानिकारक आहेत, डेंजरस आहेत. मग हे जे काही ओझोन वायूचा थर आहे ह्या स्थितांबरामध्ये काय आहे? ओझोन वायूचा जो थर आहे, कुठं आहे हा ओझोन वायूचा थर? हा स्थितांबरामध्ये आहे. तो काय करतो? सूर्यापासून जे अतिनील येणारे किरण काय करतो? शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. म्हणजे हा सूर्य आहे, सूर्यापासून जे काही किरण येतात त्याच्यामध्ये अतिनील किरण येतात. अतिनील किरण आल्याच्या नंतर हे पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, हा तपांबर नावाचा थर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं स्थितांबर दिसतो. इथं ह्या स्थितांबरामध्ये जो ओझोन वायूचा थर आहे हे काय तुमचे काय करतो? हे जे काही येणारी किरण आहे शोषून घेतो, म्हणजे इकडे येऊच देत नाही आपल्यापर्यंत, त्यामुळे आपलं काय होतं? रक्षण होते. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल तर ही माहिती मी तुम्हाला सांगतो. पहा, तर हा तुमचा तपांबर 13 किलोमीटर पर्यंत तुमचा काय आहे? तपांबर आहे. तुम्हाला हे माहित आहे, ठीक आहे. 13 किलोमीटर पर्यंत तुमचा काय आहे? तपांबर आहे, ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या. तर इथपर्यंत तपांबर आहे, तपांबरामध्ये वातावरण आहे, ह्या सगळ्या घटना घडामोडी तपांबरामध्ये होतात. ह्या तपांबरापासून म्हणजे ह्या पांढऱ्या रेषेपासून इथपर्यंतचा जो हे आहे, तर हे 50 किलोमीटर पर्यंत तुमचा स्थितांबर नावाचा थर आहे. काय आहे? स्थितांबर. आणि ह्या स्थितांबर मध्ये तुम्हाला ओझोन वायू दिसून येतो. काय येतो? ओझोन वायूचा थर दिसून येतो. ओझोन वायूचा थर, ही जी काय पट्टी दिसते तुम्हाला निळी निळी पट्टी, ही जी निळी पट्टी आहे ना, ही निळी पट्टी अशा प्रकारची ही निळी पट्टी ही सगळी पूर्ण, तर हा ओझोन वायूचा थर आहे. काय आहे? ओझोन वायूचा थर. म्हणजे तुमचे जे काही सूर्यापासून, हा सूर्य आहे वर, इथं सूर्य दिसेल तुम्हाला, इकडे सूर्य आहे, ठीक आहे. ह्या सूर्यापासून जी काही किरण येणार आहेत, ही सूर्यापासून जी काही किरण येणार आहेत, ठीक आहे, ही किरण आल्याच्या नंतर हा जो ओझोन वायूचा थर काय करतो? हे इथं आडल्या जाते, आणि हा ओझोन वायूचा थर शोषून घेतो आणि रिपीट पाठवतो. त्यामुळं आपल्या जी सजीव सृष्टी आहे त्यांचं ह्या ओझोन कशापासून, जे की सूर्याची अतिनील किरण आहेत, त्या अतिनील किरणापासून आपल्या सजीव सृष्टीचं काय होते? रक्षण होते. हे कळलं असेल तुम्हाला. आता तपांबरचं महत्व कळलं असेल, स्थितांबरचं कळलं असेल. स्थितांबर या थरामध्ये ओझोन वायू आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ओझोन वायूचा थर कोणत्या आहे का नाही, कोणत्या याच्यामध्ये आढळून येतो? तपांबरामध्ये आढळून येतो, स्थितांबरामध्ये आढळून येतो, मध्यांबरामध्ये आढळून येतो. तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? ओझोन वायूचा थर हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर काय महत्वाचं आहे? कारण तो जे सूर्यापासून जे अतिनील किरण येतात ते शोषून घेतो आणि सजीव सृष्टीचं रक्षण करतो. जर प्रश्न विचारला तर तुम्हाला ओझोन वायू कुठं आढळून येतो? तर स्थितांबरामध्ये आढळून येतो. हे एवढं महत्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवायचे. तर हे तुम्हाला जरा कळलं असेल. तर त्याच्यानंतर नवीन शब्द शिका, हे तुम्हाला इथे दिले. नवीन शब्द शिका, हे बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपण नंतर बघू, आणि तुम्ही वाचून घ्या. आणि याचे काय करा, हे प्रश्न जे काही दिलेले आहेत तुमची वाचून घ्या, आणि याचे प्रश्नाचे आन्सर काय करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. कमेंट बॉक्स तर नसणार आहे तुमच्या याला, ठीक आहे, बरं चालते, ठीक आहे. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नवीन शब्द शिका. संगणन म्हणजे काय? बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया. संगणन म्हणजे काय? बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेला संगणन म्हणतात. बाष्प आहे म्हणजे जे काय बाष्प म्हणजे अशा प्रकारचे जे वाफ आहे हे थंड होते, आणि थंड होऊन त्याचं लिक्विड मध्ये अशा प्रकारे पाण्यात रूपांतर होते, त्याला संगणन असे म्हणतात. पहा, तर इथे एक तुम्हाला जलचक्राविषयी माहिती दिली. तर हे पहा, तर इथं एवढीच माहिती दिली तुम्हाला. 2च थराविषयी माहिती दिलेली. कशाविषयी माहिती दिलेली आहे? 2च थराविषयी माहिती दिलेली, बाकीच्या थराविषयी माहिती दिली नाही. तर मी तुम्हाला सांगतो. तर हे सगळ्यात महत्वाचा थर तपांबर आहे, त्याच्यानंतर आपल्याला स्थितांबर आहे, आणि त्याच्यानंतर पुढे जो थर आहे तुमचा मध्यांबर असतो. आणि जसं जसं आपण वर जाऊ या जमिनीपासून, हवा काय होत जाते? विरळ होत जाते. वर जसं जसं जाऊ हवा विरळ होते, म्हणजेच काय होते? कमी कमी होत जाते. मध्यांबराच्या वर जो थर आहे तुमचा अयनांबर आहे, आणि त्याच्यानंतर लास्टचा आणि शेवटचा जो काही थर आहे तुमचा
तर काय आहे तुमचा लास्टचा आणि शेवटचा जो थर आहे तो तुमचा आहे बाह्यांबर. लास्टचा आणि शेवटचा जो थर आहे तुमचा बाह्यांबर नावाचा काय आहे थर आहे. हे तुम्हाला इतकी माहिती काय झाली असेल, कळली असेल. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं कोणते कोणते थर आहेत आणि कशाच्या नंतर कोणता थर आहे. तुमच्या लेवलला एवढीच माहिती गरजेची आहे. ठीक आहे, जास्त टेन्शन तुम्ही हेडॅक घेऊ नका तुमच्या डोक्याला. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे तर पाऊस कसा पडतो. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पाऊस कसा पडतो. ठीक आहे, हेडिंग आहे आपली पाऊस कसा पडतो. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. तर बाष्पीभवन म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? माहित नसेल तर मी काय करतो, तुम्हाला पहिल्यांदा काय करतो, बाष्पीभवन काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. बाष्पीभवन काय आहे ते तुम्हाला काय करतो सांगतो. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. पहा, तर हे तुमचं काय, समजा हा एक तलाव आहे, समजा हा काय तळ आहे, नदी आहे, समुद्र आहे, काही आहे. तर याच्यामध्ये पाणी आहे. काय आहे याच्यामध्ये? वॉटर आहे, पाणी आहे, बरोबर आहे. इथं आहे तुमचं सूर्य आहे. ह्या सूर्यापासून सूर्य काय करतो, हे आपले रेज सोडत असतो. सूर्य काय करत असतो, आपले हे रेज सोडत असतो, बरोबर आहे. सूर्य रेज म्हणजे काय, किरण. रेज म्हणजे काय, किरण. सूर्य काय करत असतो, आपला हा सूर्यप्रकाश सोडत असतो, किरण सोडत असतो, बरोबर आहे. तर हे जे सूर्याची किरणं येतात, सूर्याची किरणं येऊन काय अशा प्रकारे सूर्याची किरणं येतात, सगळीकडे पसरतात, ही जमिनीवर पडतात. आणि इथं जर हे तलाव असेल, हे काही वॉटर बॉडी असेल, ही नदी आहे, तलाव आहे, समुद्र आहे, सोडून द्या काही असो, त्याच्यानंतर पडल्याच्या नंतर ह्या पाण्यामध्ये पण हे पाणी काय होते, गरम होते. आणि हे जास्त पाणी गरम झाल्याच्या नंतर, हे पाणी जास्त गरम झाल्याच्या नंतर काय होते, ह्याचे वाफेत रूपांतर होते. काय होते, जसं पहा आता ह्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पहा, हे थोडं बाजूला ठेवा. ह्याच्या अगोदर काय करा, तुम्हाला एक तुमच्या घरी गॅस आहे, गॅसवर तुमची आई काय करते, चहा करते, पाणी गरम करते. तुम्ही चहा करण्यासाठी पाणी ठेवलं असेल, किंवा पाणी आपल्याला तुम्हाला आंघोळीसाठी गॅसवर पाणी ठेवलं असेल, किंवा कशासाठी जेवणासाठी पाणी वगैरे ठेवलं असेल, तर ते पाणी काय होते, उकळते. पाणी काय होते, उकळते. आणि उकळल्यानंतर त्या पाण्याच्या पातेल्यातनं, हे जे तुमचं पातेलं आहे, समजा अशा प्रकारे पातेलं ठेवलंय तुम्ही, ह्या पातेल्यामधनं हे जे काय पाणी आहे, तर ह्या पाण्यामधनं काय होते, अशा प्रकारे वाफ निघायला सुरू होते. ह्या पाण्यामधनं काय होते, अशा प्रकारे काय होते, वाफ निघायला सुरू होते, बरोबर आहे. ह्या पाण्यामधनं काय होते, वाफ निघायला सुरू होते, बरोबर आहे. पाणी का वाफ निघायला सुरू होते, कारण तुम्ही अशा प्रकारे इथं काय केलेलं आहे, फ्लेम दिलेली आहे, गॅसवर काय केलेलं आहे, फ्लेम दिलेली आहे, म्हणजे असं गरम केलेलं आहे, जाळ लावलेलं आहे खालून, आहे का नाही. गॅसवर ठेवा, चुलीवर ठेवा, कशावर ठेवा, ठीक आहे. मग अशा प्रकारे वाफा निघतात. तसंच सूर्याचा प्रकाश सतत पडल्यामुळे हे पाणी सुद्धा गरम होते आणि याच्या वाफा बनतात. आणि या वाफा बनवून काय होतात, त्या हवेत जातात. मग ह्यालाच आपण म्हणतो पाण्याचे बाष्पीभवन. पाण्याचे बाष्पीभवन कळलं का तुम्हाला? सूर्य म्हणजे इथे एक वॉटर बॉडी आहे, पाण्याचा सोर्स आहे, समुद्र असेल, नदी असेल, तलाव असेल, काही असेल, त्यामुळे ही सूर्याची किरणं पडतात या पाण्यामध्ये. पाण्याच्या नंतर हे पाणी गरम होते. पाणी गरम झाल्याच्या नंतर या पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होते. हळूहळू हे पाणी हवेमध्ये जाते. ह्याला पाण्याचे बाष्पीभवन म्हणतो. तर इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला पाण्याचे बाष्पीभवन म्हणजे काय. ठीक आहे, सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते, हे कळलं असेल तुम्हाला. जमिनीत जिरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. जमिनीत जिरलेले पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. आता जमीन, आता एखाद्या वेळेस पाणी आता पाहात, इथं नदी म्हणजे काय आहे, तुमचं कॅनल असेल किंवा काय असेल, किंवा जोड सोडून देता कॅनल, काही लोकांना माहित असेल, किंवा आपण नदीला आता पावसामुळे पाणी पडलंय, किंवा ही जमीन ओली झाली, चिखल झाला असेल, तुम्ही बघितलं असेल. आणि सूर्याच्या उष्णतेमुळे काय होते, हे जे चिखल झालं असलं तरी हे म्हणजे चिखल झालाय म्हणजे काय, ह्याच्यामध्ये थोडंसं प्रमाणामध्ये पाणी आहे, या चिखलामध्ये पाणी आहे. आणि या सूर्याच्या उष्णतेमुळे चिखल झालेलं असलेले पाणी, जमिनीत जिरलेले पाणी असले, ते पण त्याचे काय होते, बाष्पीभवन होते. हे तुम्हाला दिसत नाही, ठीक आहे, आपल्याला असं डोळ्या डोळ्याने दिसत नाही, पण हे बाष्पीभवन होते आणि हे पाणी वर होत जाते, बाष्पीभवन होते. हे कळलं असेल तुम्हाला. बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जातात. तर हे जे बाष्प आहे, बाष्प म्हणजे काय, हे वाफा म्हणून आपण, बाष्प म्हणजेच काय, वाफ, पाण्याची वाफ. सरळ साध्या भाषेत जर समजायचं असलं, बाष्प म्हणजे काय, पाण्याची वाफ. ठीक आहे, पण आपण भूगोलामध्ये त्याला म्हणतो बाष्प. ठीक आहे, तर बाष्प म्हणजे जी पाण्याची वाफ आहे, ते हवेपेक्षा काय आहे, जड आहे का हलका, प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मग तुम्ही म्हणसाल सर प्रश्न, तर हा बाष्प म्हणजे पाण्याची वाफ जड असेल असं तुम्हाला वाटत असेल, पण ती बाष्प ही हवेपेक्षा, पाण्याची वाफ ही हवेपेक्षा काय आहे,
हलकी आहे म्हणून ते हवेमध्ये वर जाते. बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते, हे तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, उंचावर जाताना ते थंड होत जाऊन त्याचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. मग हे जे पाणी आहे म्हणजे ह्या तलावातनं निघाले हे अशा प्रकारे वर जाते आणि मी तुम्हाला सांगितलं जसं जसं पृष्ठभागापासून आपण आताच बघितलं वर जाईल तसं तसं वातावरण काय होत असते, थंड होत असते. तपांबरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कुठं करत असतात, तपांबरामध्ये होत असतात. हे जसं कारण ढग वगैरे हे कशामध्ये बनतात, तपांबरामध्ये बनतात. जसं जसं हे पाण्याची वाफ वर जाईल तसं तसं वातावरण थंड होत जाते जमिनीवरनं आणि हे थंड झाल्यामुळं हे जे काही वाफा आहेत म्हणजेच बाष्प आहे आहे का, बाष्पचं काय होते, त्याचे संघनन होते. संघनन म्हणजे हे जे काही वाफ आहे ह्या वाफेचे रूपांतर कशामध्ये होते, पाण्यामध्ये होते. पाण्याच्या सूक्ष्म कणामध्ये होतं, पाण्याच्या सूक्ष्म कण बनतात. हे पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात की आकाशात ढगांच्या रूपात तरंगत राहतात. मग हे पाण्याचे कण, हे वाफेपासून बनलेले पाण्याचे कण आहेत, हे एकदम छोटे मायन्यूट असतात, छोटे छोटे असतात. तर हे वातावरणामध्ये अशा प्रकारे हे छोटे छोटे कण होतात आणि हे ढग बनतात. त्याच्यापासून असा काय मोठा ढग बनतो. तर ढग कसे बनतात हे तुम्हाला कळालं असेल. तर आता हे ढग कसे बनतात हे तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. ढग कसे बनतात, तर एक पाणी असते, पाण्यापासून पाणी असेल, चिखल असेल किंवा जे पिकं आहेत, हिरवीगार पिकं आहेत, त्यांचं सुद्धा बाष्पीभवन होत असते. पिकांच्या ज्या पानामधनं पाणी वर जाते शोषून जास्त ऊन पडल्यामुळे एक बाष्पीभवन होते. म्हणजे हवेमध्ये छोटे छोटे हे बाष्प जाते आणि बाष्प वर गेल्यानंतर जसं जसं वर जाईल तसं तशी हवा काय होते, थंड होते. जसं जसं वर गेल्यामुळे हवा थंड होते आणि हवा थंड झाल्यामुळे मग ह्या जे काय आहेत पाण्याचे संघनन होते. संघनन म्हणजे काय, त्या बाष्पाचे रूपांतर पाण्याच्या सूक्ष्म कणामध्ये बनते आणि हे पाण्याचे सूक्ष्म कण मिळून तुमचे काय आहे एवढे लहान असतात आणि त्याच्यापासून काय म्हणतात, आकाशात गेल्यावर ढग बनतात. काय बनतात, ढगामध्ये ढगांच्या रूपात तरंगत राहतात. सूक्ष्म कण एकत्र येऊन त्याचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते. आता हे छोटे छोटे कण आहेत, हे सूक्ष्म कण मी सांगितलं, हे एकत्रित आले तर याच्यापासून असा एक मोठा थेंब म्हणतो. सूक्ष्म कण एकत्र येऊन त्याचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते. हे मोठे थेंब जड असतात त्यामुळे ते तरंगू शकत नाहीत. असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात. तरी तुम्हाला पाऊस कसा पडते एकंदरीतरित्या कळला असेल. तर ठीक आहे. मग हे जे सूक्ष्म कण आहेत ते छोटे छोटे कण, आता पहा मी तुम्हाला आता पुन्हा एकदा सांगतो, पहा हे वाचून घेतो आणि पुन्हा एकदा सगळं सांगून टाकतो तुम्हाला शॉर्टमध्ये. त्यामुळे ते तरंगू शकत नाहीत. असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात. पावसाच्या रूपाने जमीन आलेले पाणी ओहोळ नाले नद्यामधून शेवटी समुद्राला मिळते. सूर्याच्या उष्णतेने हिमच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते. हे पाणी नद्यांना येऊन मिळते. तर पाण्याचे हे तुम्हाला जलचक्र का आहे मी तुम्हाला हे एकदाच समजून सांगतो. पहा कशा प्रकारे. तर हे आहे तलाव, नदी, समुद्र, हे सगळंच पाणी आहे. बरोबर आहे. हे सगळं पाणी अशा प्रकारे याच्यामध्ये पाणी आहे. बरोबर आहे. इथं सूर्य आहे. सूर्याच्या उष्णतेमुळं ही सूर्याची जी उष्णता किरणे आहेत, बरोबर आहे, सूर्याची किरण आहेत. तर हे सूर्याची किरण पडल्यामुळे ह्या पाण्याचे काय होते, बाष्पीभवन होते आणि हे हवेमध्ये जाते सगळं. बरोबर आहे. हे वर गेल्याच्या नंतर वाटलं तरी मी इथं डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. इथं हे सगळं वॉटर बॉडी आहे. ठीक आहे. हे पाणी आहे इथं दिसेल तुम्हाला आणि इथं सूर्य आहे. थोडासा अंतर पाहिजे आपल्याला. हे सूर्य, सूर्यापासून किरण आले त्याच्यानंतर ह्या पाण्याचे बाष्पीभवन होते म्हणजे वाफेत रूपांतर होते. हे वाफा हलक्या असतात. हे म्हणजे बाष्प, वाफा म्हणजे पाण्याच्या वाफा म्हणजे बाष्प, हे हलके असल्यामुळे काय होते, हवेमध्ये तरंगते आणि हवेमध्ये वर उंच जाते. आणि हे जसे जसे उंच जाते मी तुम्हाला सांगितले पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण हे पृथ्वीचा पृष्ठभाग आहे याच्यापासून वर जसं जसं जाईल तसं तसं हवा काय होत असते, थंड होते. थंड होल्यामुळे हे पाण्याचे संघनन होते. पाण्याचे संघनन होते म्हणजेच काय, हे जे पाण्याचे बाष्प आहे म्हणजे वाफ आहे, पाण्याच्या वाफेचं रूपांतर पाण्याच्या छोट्या छोट्या अशा कणामध्ये होते. अशा प्रकारे छोट्या छोट्या कणामध्ये होते. हे छोटे छोटे कण इतके असतात ते हवेमध्ये तरंगतात. ह्या छोट्या छोट्या कण काय होतात, मग हे छोटे छोटे कण बनतात. हे छोटे छोटे कण काय होतात, मग एकत्रित येतात आणि याच्यापासून मोठे पावसाचे थेंब बनतात. अशा प्रकारे हे छोटे छोटे कण एकत्रित येतात आणि मोठे पावसाचे थेंब बनतात. आणि हे पावसाचे थेंब बनल्यानंतर हे पावसाचे थेंब जड असतात. मग ह्यांचं हे जे काही वाफा बाष्प छोटा म्हणजे काय हलके असतात ते वर तरंगत जातात. पण ह्याच्यापासून छोटे छोट्या संघनन होऊन पाण्याचे छोटे छोटे थेंब कण बनतात. पण ह्या कणांचं रूपान एका छोट्याशा पावसाच्या थेंबामध्ये होते.
आणि थेंबाचं वजन जास्त असते आणि ते हवेमध्ये राहू शकत नाही, त्यामुळे ते हवेमधनं पुन्हा काय होतात, अशा प्रकारे पावसाच्या रूपामध्ये, पर्जन्याच्या रूपामध्ये ते काय होतात, खाली पडत असतात. अशा प्रकारे पाऊस पडत असतो. बरोबर, हे कळलं असेल. सूर्याच्या उष्ण मग आता हे पाऊस पडल्याच्या नंतर ते पुन्हा जमिनीवर पडतो, समुद्रात पडतो, नदीवर पडतो, ओहळामध्ये पडतो, गावात पडतो, खेड्यात पडतो. गावात, शहरात सगळीकडे जो पाऊस पडला तो नदी नाल्यांना जातो, नदीच्या नाल्यांना जातो, नाल्यामधनं ओढ्यात नदीला मिळतो, नदीमधनं समुद्राला मिळतो आणि पुन्हा डबल तो पाणी समुद्रात, नदी तिकडे जाते आणि त्याची पुन्हा बाष्पीभवन होते. ह्यालाच आपण पाण्याचे काय म्हणतो, वॉटर सायकल म्हणतो. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो वॉटर सायकल, पाण्याचे जलचक्र मराठीत असं म्हणतात. बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संगणनामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते. ही माहिती तुम्हाला कळलं असेल. तर पहा, तर हे पाण्याचे जलचक्र इथं आपण पहा, पाण्याचे जलचक्र सांगतो तुम्हाला, त्याच्या हे पाहू आपण. आणि शेवटी समुद्राला मिळते. पाण्याचे बाष्पीभवन व संगणन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात. यालाच जलचक्र म्हणतात. पाण्याचे जलचक्र काय आहे तुम्हाला कळलं असेल. पाण्याचे जलचक्र कोणी विचारू शकते तुम्हाला, पाण्याचे जलचक्र काय आहे. तर पाण्याचे बाष्पीभवन होते, बाष्पीभवन झाल्याच्या नंतर पाण्याचे संगणन होते, संगणन झाल्यामुळे ते पाणी पर्जन्य म्हणजेच पावसाच्या रूपामध्ये खाली पडते. हे तुम्हाला कळलं असेल, जसं जलचक्र. आता ही काय आहे, तुमचा समुद्र आहे, तर काय किनारा, ही नदी आहे, नदीमधनं पाणी तुमच्या समुद्राला मिळाले, हे समुद्र वगैरे आहे. तर हे समुद्रामध्ये अशा पाण्याच्या वाफा उरल्यात. हे पाण्याच्या वाफा अशा वर गेल्याच्या नंतर काय होते, अशा प्रकारे पाण्याच्या वाफा वर यायल्यात. बरोबर आहे, वर आल्या कशाच्यामुळे, ह्या सूर्याच्या किरणा, ही सूर्याची किरण इथं पडली, त्याच्यामुळे ह्या पाण्याच्या वाफा झाल्या. पाण्याच्या वाफा झाल्यामुळं ह्याच्यापासून पाण्याचे छोटे छोटे कण बनले आणि याच्यापासून ढग बनले. अशा प्रकारे हे ढग बनले आणि त्याच्यानंतर हे छोटे छोटे कण एकत्रित आले आणि ह्यांचं म्हणजे छोटे छोटे कण एकत्रित आले पाण्याचे, मग मोठा थेंब बनतो आणि थेंबाचं वजन जास्त होते. ते हवा ते झेलू शकत नाही तेवढं थेंबाचं वजन, त्यामुळे हे पाण्याच्या रूपामध्ये काय होते, म्हणजे अशा प्रकारे हे इथून हे ढग बनले आणि त्यानंतर असे ढग बनले. त्याच्यानंतर हे मोठे इथं थेंब झालेले दिसतात तुम्हाला. हे थेंब झाल्याच्या नंतर अशा प्रकारे पावसाच्या रूपामध्ये काय आहे, इकडे तिकडे पडतात. मग पुन्हा हे पावसाच्या रूपातून नदी वाटे हे पाणी समुद्राला, नदी वाटे, ओहळा वाटे तुम्हाला समुद्राला मिळते. अशा प्रकारे हे पाण्याचे जलचक्र कंटिन्युअस, म्हणजे इथून ढग बनणार, ढगाचे अशा प्रकारे ढगाचे रूपांतर होणार, त्याच्यानंतर पाऊस पडणार, पुन्हा हे नदी नाल्याचं पाणी पुन्हा समुद्राला मिळणार, हे जमिनीमध्ये जाणार वगैरे. अशा प्रकारे ह्याला आपण म्हणतो पाण्याचे जलचक्र. आणि पाण्याचे जलचक्र कशा प्रकारे चालू असते, एक अखंडपणे चालू असते, म्हणजे सतत अखंड एखाद्या चक्राप्रमाणे चालत असते, सतत चालत राहते. म्हणून आपल्या पृथ्वीवर पाणी सतत येत राहते. ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे जीवावरण, आपल्याला जीवावरण बघायचं आहे. तर ठीक आहे, हे जीवावरण पाहू. हे तुम्हाला सांगा पाहू आहे का आहे ते. शिलावरण, जलावरण, वातावरण यामध्ये ज्या वनस्पती आणि प्राणी आढळतात त्यांची शक्य तेवढी मोठी यादी करावं, माहिती सांगा. तर तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. शिलावरण, जलावरण आणि वातावरणामध्ये जेवढ्या काय वनस्पती आणि प्राणी आढळतात त्यांची काय करायची, यादी बनवायची. तुम्हाला शिलावरणामध्ये कोणते प्राणी वनस्पती आढळतात, जलावरणामध्ये, ठीक आहे, हे सगळ्याची यादी करून तुम्हाला लिहायची. ठीक आहे, पुढे पहा. पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रदेश आहेत. पृथ्वीवर असंख्य सजीव आहेत, तुम्हाला माहित आहे. किडे, मकोडे, मुंग्या आहे का नाही, मच्छर, माणसं, झाडं, झोडपड आहे का नाही, मोठे मोठे प्राणी, हत्ती, वाघ, सिंह, माणसं, हे सगळे आढळते तुम्हाला. काही भागात जमिनीवर वर्षभर बर्फाचा थर, काही भाग आहे पृथ्वीचा, जमिनीवर वर्षभर बर्फाचा थर असतो. तर काही भागात वर्षभर उष्ण हवामान असते. कोठे उंच पर्वत तर कोठे मैदान असतात. कोठे खूप पाऊस पडतो तर कोठे कोरडे वाळवंट असते. गोड्या पाण्याच्या नद्या असतात, तसेच खाऱ्या पाण्याचा महासागर असतो. किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो. पहा, त्याच्यानंतर पुढे पाहू. महासागर किनाऱ्यापासून दूर अनेक किलोमीटर खोल असू शकतो. तर काय आहे, तुम्हाला ही पृथ्वी जी आहे आपली, ह्या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला दिसून येतात. कुठं काय असतो, काय दिसून येते तुम्हाला, कुठे वर्षभर पाऊस पडतो, तर कधी वर्षभर कुठे काही ठिकाणं असे आहेत जिथं वर्षभर म्हणजे दररोज पाऊस पडतो. काही ठिकाणे असे आहेत तिथं वर्षातून एखाद्या वेळेस पाऊस पडतो. ठीक आहे, काही ठिकाणे असे आहेत की वर्षातल्या विशिष्ट हवामानामध्ये तिथं पाऊस पडतो. काही ठिकाणे आहेत तिथं खूप जास्त ऊन लागते. काही ठिकाणं आहे जिथं जास्त प्रमाणामध्ये सजीवसृष्टी आढळून येते. काही ठिकाणामध्ये तुम्हाला डोंगर, नद्या, पर्वत अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात. आणि हे समुद्र काही ठिकाणी तुम्हाला
अनेक किलोमीटर म्हणजे खोल दिसतो. समुद्र किनारा जो आहे तिथं उथळ असतो समुद्र, म्हणजे तिथं खोली कमी आहे. जसं जसं तुम्ही समुद्रापासून दूर जाल म्हणजे समुद्रामध्ये जाल, महासागरात जाल, तर तिथं ही किनाऱ्याची म्हणजे ही समुद्राची खोली ही खूप जास्त असू शकते. पृथ्वीवरील अशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैविध्य दिसून येते. वैविध्य म्हणजे काय? वेगळेपणा. वैविध्य म्हणजे काय? वेगळेपणा दिसून येते. पृथ्वीवर अशा प्रकारचे पृथ्वीवर अशा प्रकारचे पृथ्वीच्या प्रदेशामध्ये वेगवेगळे सजीव आढळून येतात आणि हे वेगवेगळे सजीवांमध्ये वेगवेगळेपणा आढळून येतो. उदाहरणार्थ ध्रुवीय बर्फाळ प्रदेश राहणारे ध्रुवीय अस्वल. तर काय तुम्हाला कशा प्रकारचे सजीव? ध्रुवीय म्हणजे पोल. ध्रुवीय म्हणजे काय? ध्रुव आणि त्याला म्हणतो पोल म्हणतो. आपल्याकडे किती पोल आहेत? 2 पोल आहेत. म्हणजे ही पृथ्वी आहे तुमची, बरोबर आहे. हे नॉर्थ पोल आहे. नॉर्थ पोल याला उत्तर ध्रुव म्हणतो आपण, आणि हे तुमचा साऊथ पोल आहे, याला आपण म्हणतो दक्षिण ध्रुव. तर उदाहरणार्थ ध्रुवीय बर्फाळ प्रदेशात राहणारे ध्रुवीय अस्वल. तर ध्रुवीय अस्वल तुम्हाला दिसून येईल. आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशातील झेब्रा किंवा ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारा कांगारू हे प्राणी इतर कुठल्याही प्रदेशात आढळत नाही. तर तुम्हाला वातावरणानुसार विशिष्ट प्रदेशामध्ये विशिष्ट तुम्हाला काय प्राणी दिसून येतात. जसं की हा कांगारू आहे. हा काय आहे? तुम्हाला कांगारू आहे. काय आहे? कांगारू आहे दिलेला आहे. हा कांगारू तुम्हाला कुठं आढळून येतो? ऑस्ट्रेलिया खंडामध्ये. ऑस्ट्रेलिया हा देश आहे आणि ऑस्ट्रेलिया हा खंड सुद्धा आहे, मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर हा आहे का नाही, तर तुम्हाला काय दिसून येईल? तर हा कांगारू तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये दिसून येईल. त्याच्यानंतर हा जो अस्वल आहे, हे जे अस्वल आहे ते तुम्हाला ध्रुवीय प्रदेशामध्ये दिसून येईल. हे जे अस्वल आहे हे ध्रुवीय प्रदेशामध्ये दिसून येईल तुम्हाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर हा आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशामध्ये तुम्हाला झेब्रा दिसून येईल. तर झेब्राचा फोटो दाखवलेला काय आहे पहा. हे जे झेब्रा आहे तो झेब्रा तुम्हाला आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशामध्ये आढळून येईल, दिसून येईल. हे कळलं असेल तुम्हाला. हत्ती आणि सिंह हे उष्ण प्रदेशात आढळतात. हत्ती आणि सिंह हे कोणत्या प्रदेशात आढळतात? उष्ण प्रदेशात आढळतात. आणि आपल्या देशामध्ये, आपला देश कसा आहे? उष्ण प्रदेश आहे. उष्ण प्रदेश आहे आपल्या देशामध्ये. तर हा सिंह आहे आणि सिंह आणि हत्तीचा फोटो इथे दिलाय का? दिला नाही, तर असेल तर खाली पाहू आपण. तर हे हत्ती आणि सिंह उष्ण प्रदेशात आढळतात. अशा वेगवेगळ्या प्रदेशात वनस्पतीमध्ये, आता हे प्राण्यामध्ये विविधता आपण वनस्पतीमध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रदेशात वनस्पतीमध्ये सुद्धा काय विविधता आढळते. वनस्पती सुद्धा वेगवेगळ्या दिसतात. सजीवातील ही विविधता त्या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. सजीवातील ही विविधता त्या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. जसं की तुम्ही बघितलं असेल एखादा, हे जे आहे कॅक्टस आहे का नाही, कॅक्टस आहे, तर हे तुम्हाला कुठं दिसून येईल? जिथं वाळवंट आहे, वाळवंटामध्ये अशा प्रकारच्या वनस्पती तुम्हाला दिसून येईल. पृथ्वीवर सगळीकडे म्हणजे जमिनीवर, पाण्यात व हवेत विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव असतात. पृथ्वीवर सगळीकडे म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला जमिनीवर असेल, पाण्यात असेल किंवा हवेत असेल वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव दिसून येतात. जसं की मासा आहे. मासा हा पाण्यातच राहतो. पाण्याच्या बाहेर काढला तर तो जगू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे आहोत पाण्यामध्ये जास्त वेळ राहू शकत नाहीत, आहे का नाही. पाण्यामध्ये काय आहे तुमचं वेगवेगळे काय फुलं येतात, आहे का नाही. पाण्यामध्ये वेगवेगळे काय फुलं वगैरे, फुलं म्हणजे काही काय जे आहे ना तुमचं कोणतं आहे, मला एक काय करायचंय, तुम्ही एक उत्तर सांगायचं आहे की पाण्यामध्ये येणारं कोणतं फूल आहे. तर जाऊया मी सांगतो तुम्हाला, कमेंट काय करता येणार आहे. कमळ. कमळ हे फूल पाण्यामध्ये फुलत असते. आणि गुलाब वगैरे हे फुलं तुमचे वाळवंटी प्रदेशामध्ये येत असतात. ठीक आहे. प्राणी व सूक्ष्मजीव असतात. शिलावरण, जलावरण व वातावरण या सजीवांचे अस्तित्व असते. तर शिलावरणामध्ये बघितलं आपण, जलावरणामध्ये, शिलावरणमध्ये वेगवेगळे काय आहे. शिलावरण म्हणजे खडकाळ म्हणजे मध्ये जमिनीमध्ये जे बिळ करून राहतात त्याला जे प्राणी असतात शिलावरण. जसे साप असेल, उंदीर असेल किंवा दुसरे सरपटणारे प्राणी हे जमिनीत राहतात. जलावरणामध्ये तुम्हाला बेडूक दिसेल, मासा दिसेल, खेकडा दिसेल, वेगवेगळे प्राणी दिसतील तुम्हाला. व वातावरणामध्ये पक्षी वगैरे दिसतील तुम्हाला. ठीक आहे. या सजीवांचे अस्तित्व असते. या आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. म्हणजे हे जे काही या आवरणातील सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे काय म्हणतो आपण? जीवावरण म्हणतो. पहा इथं हत्ती दिलेला आहे, हत्तीचा पण फोटो आहे. इथं मोठं झाड, इथं वडाचं मोठं झाड दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे वडाचं झाड कुठे दिसेल तुम्हाला? उष्ण वगैरे वातावरण असेल तिथं दिसेल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे इथं मुबलक प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि ऊन जास्त बऱ्या प्रमाणात आहे, त्याला हे दिसून येईल. त्याच्यानंतर हे क्रिसमस ट्री दिलेलं आहे तुम्हाला. हे जे क्रिसमस ट्री आहे, हे क्रिसमस ट्री कुठे दिसून येईल? जिथं थंड हवेचं ठिकाण आहे, जिथं थंड हवेचं ठिकाण आहे, जिथं बर्फ पडतो, स्नोफॉल पडतो, तिथं अशा प्रकारचे झाडं असतात. का अशा प्रकारचे झाडं असतात? ह्या झाडांची पानं कशा असतात? टणक असतात.
झाडाची पानं कशी असतात, टणक असतात, म्हणजे जाड असतात पानं, आणि याच्यानंतर अशा प्रकारचा शेप असतो. बर्फ जर वगैरे पडला तर ह्या फांद्या खाली होतात आणि हे बर्फ निसरून जातो. नाहीतर आपल्यासारखे झाडं वगैरे लिंबाचे बाबळीचे झाडं तिथं येऊ शकत नाही. हे बर्फ काय करतो, निसरतो आणि अशा प्रकारचे झाडं तिथं राहतात. आता हे पुढे पहा, हे लक्षात ठेवा. पृथ्वी तलावरील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव इत्यादी सर्व सजीव एकमेकावर अवलंबून आहेत. तसेच ते पृथ्वीच्या आवरणावरही अवलंबून आहेत. सर्व सजीवांचा जन्म, वाढ आणि मृत्यू जीवावरणातच होतो. पहा, तर पृथ्वी तलावर जे काही प्राणी आहेत, जे काही वनस्पती आहेत, सूक्ष्मजीव आहेत, छोटे मोठे जे काही जीव आहेत त्याला सूक्ष्मजीव म्हणतो आपण. छोटे जीव आहेत ते दिसत नाही, सूक्ष्म असतात, त्यांना सूक्ष्मजीव म्हणतो. इत्यादी सर्व सजीव एकमेकावर काय अवलंबून आहेत, सगळेच एकमेकावर काय आहेत, अवलंबून आहेत. तसेच ते पृथ्वीच्या आवरणावरही अवलंबून आहेत, म्हणजे तपांबर, स्थितांबर हे जे वेगवेगळे आवरण आहेत त्याच्यावर, ठीक आहे, हे आवरणावरही अवलंबून आहेत. सर्व सजीवांचा जन्म, वाढ आणि मृत्यू जीवावरणातच होते. आपण जे काय आहे, आपला जन्म, वाढ, मृत्यू हे सगळं आपण ह्या जीवावरणातच होते, म्हणजे पृथ्वी तलावरच होते. म्हणजे सरळ आपलं शिलावरण, जलावरण, वातावरण आहे का नाही, त्याच्यानंतर तपांबर, ह्या सगळ्या याच्यामध्येच आपलं काय सगळं राहणीमान जाते. तर आपण काय शिकलो याच्यामध्ये, तुम्हाला हे दिलेले आहे माहिती. तर ही जी माहिती आहे तुम्हाला मला सांगायची गरज नाही असं वाटते, ठीक आहे, कारण मी तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थितरित्या सांगितलेली आहे सगळी. तरी एक वेळेस तुम्हाला एकदाच 2 मिनिटात रिव्हिजन करून देतो. पृथ्वीचे बाहेरील कठीण कवच व त्या खालील थराचा काही भाग याच्या एकत्रित आवरणाला शिलावरण म्हणतात. पृथ्वीचे बाहेरील कठीण कवच व त्या खालील थराचा भाग आहे त्याला आपण शिलावरण म्हणतो, ठीक आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 1/3 पण तुम्हाला मी लक्षात ठेवायला सांगितले, 29% पाणी आहे आणि 29% जमीन आहे आणि 71% तुमचं काय पाणी आहे, हीच माहिती त्याने सांगितलेली आहे. 1/3 म्हणजे 33 होते, पण हे 33.33 होते, पण हे तुम्ही लक्षात ठेवण्यापेक्षा हे अॅक्युरेट डेटा लक्षात ठेवा. जमिनीवर पाणी व बर्फ, भूजल आणि हवेतील बाष्प यांचा समावेश पृथ्वीच्या जलावरणात होतो. जलावरण म्हणजे काय, बर्फ, भूजल वगैरे जे काही पाणी आहे सगळ्या गोष्टी ते जलावरणात होतात. त्याच्यानंतर पुढे पहा, पृथ्वी भोवतालच्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. पृथ्वीच्या हवेचं वातावरण आहे वर जमिनीवर, त्याला आपण म्हणतो वातावरण. पृथ्वीवर जलचक्र सतत सुरू असते. जलचक्र आपण बघितलेलं आहे, जसं पाण्याचं रूपांतर वाफेत होते, वाफेचं रूपांतर ढगात होतं, ढगापासून ढग झाले त्याच्यापासून पाऊस पडतो, ते नदी नाल्याला मिळतो, नदी नाल्या तुमच्या समुद्राला मिळतात, आणि हे अशा प्रकारची कंटिन्युअस सायकल चालू असते, त्याला जलचक्र म्हणतो. सीतांबरातील ओझोन वायू सूर्यापासून येणारे घातक अतिनील किरण शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवर सजीवांचे रक्षण होते. सीतांबरामध्ये काय मी तुम्हाला सांगितले, ओझोन नावाचा वायू आहे, आणि त्या ओझोन नावाचा वायू काय करतो, जे अतिनील किरण, सूर्यापासून काय अतिनील किरण येतात आणि ती जे काही पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे, म्हणजे आपण माणूस सुद्धा, मानवाला सुद्धा, सजीव दुसरे जे सजीव आहेत आणि माणूस सुद्धा, ह्यांच्यासाठी घातक आहे, हानिकारक आहे, आणि ती अतिनील किरण काय करते, स्थितांबरामधला ओझोन वायू शोषून घेतो आणि आपलं रक्षण करतो. वातावरण, शिलावरण आणि जलावरण या तिन्ही आवरणाचे सजीवांचे अस्तित्व आहे. तर सजीव हा वातावरण, जलावरण, शिलावरण ह्या तिन्ही आवरणामध्ये तुम्हाला आढळून येतो. सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या या भागास एकत्रितपणे आपण काय म्हणतो, जीवावरण म्हणतो. म्हणजे वातावरण, जलावरण, शिलावरण ह्या तिघांना आपण एकत्रितपणे म्हणतो जीवावरण म्हणतो. तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला प्रश्न दिलेले आहे, तर ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यायचे. तुम्हाला एकदम व्यवस्थित मी काय केलेलं आहे, घेतलेलं आहे हा टॉपिक, चॅप्टर तुमचा आहे का नाही, पृथ्वी आणि जीवावरण. तर तुम्हाला हे सगळं समजलं असेल मी आशा करतो, ठीक आहे. व्यवस्थित अभ्यास करा. एक वेळेस पहिला 2 लेक्चर झालेले, ते दोन्ही लेक्चर बघून घ्या. जर समजलं नसेल तुम्हाला तर 2 वेळेस हा व्हिडिओ बघा, 1-2 वेळेस नक्कीच तुम्हाला समजून जाईल. आणि याच्यानंतरचा जो काय आपण नेक्स्ट क्लासमध्ये जो आहे पर्यावरणाचे संतुलन नावाचा काय करू, चॅप्टर घेऊ. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्कीच शेअर करा. थँक्यू.